केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे। जिल्ह्यातील 10 पैकी 10 आमदार महायुतीचे आहेत। जिल्हा नियोजन मंडळ देखील ताब्यात आहे। त्यामुळे काँग्रेसला कुठूनही निधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही। त्यामुळे माजी गृहराज्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही। काँग्रेसचे सगळे उमेदवार मागे घ्या, महायुतीला पाठिंबा द्या, शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे शपथपत्र देतो असं नामदार हसन मुश्रीफ यांनी माजी गृहराज्यमंत्र्यांना आवाहन केलं। महायुतीच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालेल्या विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी प्रभाग क्रमांक 19 मधील महायुतीचे उमेदवार विजयसिंह खाडे पाटील, राहुल चिकोडे, मानसी लोळगे, रेणुताई माने यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर एसटी स्टँडजवळ विजय निर्धार सभा पार पडली। गनिमी काव्यानं काँग्रेसला धूळ चारत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन शिवाजी शेटे, प्रभाकर गायकवाड यांनी केलं। सुधाकर जोशी नगरात पंतप्रधान योजनेतून घरं बांधून देणार, माळी लिंगम कॉलनीत उद्यान आणि मैदानाचा विकास करणार असं विजयसिंह खाडे पाटील यांनी सांगितलं। काँग्रेसनं लादलेला टोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 450 कोटी रुपये देऊन खालवला। त्यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली। IT पार्कचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। आता नोकरीसाठी पुण्या मुंबईला जाण्याची गरज असणार नाही असं भाजपचे महेश जाधव यांनी सांगितलं। आमचं ठरलंय असं सांगत मुठभर लोकांनी ठरवून कोल्हापूरची वाट लावली असं राहुल चिकोडे यांनी सांगितलं। शहरातील रस्ते, गटर्स, घनकचरा प्रकल्प, CCTV, स्वच्छतागृहांची उभारणी तसंच अंबाबाई आणि ज्योतिबा विकास आराखडा राबवणं, पार्किंग सुविधा यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे। यामुळे महायुतीच कोल्हापूर महापालिकेला न्याय देऊ शकते। त्यामुळे काँग्रेसनं उमेदवार मागे घ्यावेत आणि महायुतीला पाठिंबा द्यावा। शपथपत्रावर लिहून देतो, शहराचा आम्ही सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भर सभेत दिली। महायुतीच्या विकासात्मक भूमिकेला पाठबळ देण्यासाठी मताचं दान द्यावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। यावेळी शिवाजी जाधव, सतीश लोळगे, उर्मिला सुतार, खंडू कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।